त्याच्यामुळे कोणाला जबरदस्ती बसायचं काम पडणार. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या ताकदीवरती वाघांना सुद्धा माणसासारखं बनवणारे खूप लोक आहेत. पण बंदुकीशिवाय, हंटर शिवाय, लेखणीच्या ताकदीवर माणसांना वाघासारखी डरकाळी फोडायला शिकवणारे आपले आदरणीय महात्मा फुले आणि आपले सावरकर. काळजी करायचं का? कारण मीही कधीतरी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो ना, हो की नाही? आणि भाषण ऐकायचं नसलं की कोणत्या किती आणि कशा शिव्या तुम्ही मारता हे मला चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे कोणाला जबरदस्ती बसायचं काम पडणार. आणि त्याच्यात कसं बाजूला स्वयंपाक चालू आहे. आता अर्धे हा विचार करत असतील कधी हा सरवते बापा याचं आणि कधी मी भिडतो. आणि मला दुःख या गोष्टीचं आहे की मला काही त्या स्वयंपाकाचा आस्वाद घेता येईल. कारण तिकडे 12 वाजता मला दुसरं लेक्चर आहे. बरोबर आहे की? आपला धंदाच आहे. इकडून उठले की तिकडे, तिकडून उठले की हसा. मग एकदा आता चांगले हसा. असं ते चेहऱ्यावरती इतके प्रफुल्लित पोरं सर होता. तुमचे गुरुजी बोलत होते आणि मला तर असं हेवा वाटून आला की मला वाटतं ते मोठाले पोरं शिकवणं सोडून द्या. आता असे मस्त लहान लहान लेकरं शिकवा. किती मस्त सकाळी बिलकुल कपडे मपडे घालून आंघोळ केली ना. असा आवाज आंघोळ केली ना. कोण आहे बगड आंघोळीचा? बिना आंघोळीचा कोण आहे? आपल्या भाषणात जर आंघोळ न करता कोणी बसलेला असेल त्याचा लय वांधा होते बरं. त्याचा कार्यक्रमच होते डायरेक्ट. कोणी आहे का? आता काही लोकांचे चेहरे उतरले. ते वाटते बाबा आता भुकलं, हसत राहिलं. कार्यक्रम चालू करायच्या आधी मस्त फ्रेश मूड करायचं. म्हणजे मी जे सांगणार आहे ते सगळं तुम्हाला समजलं. आणि सरांनी मला आधी सांगितलं की आमचे विद्यार्थी लय किती तुम्हाला भाषा समजते ना माई. आता उगाच काही म्हणजे कॉलेज मधला प्राध्यापक आहे म्हणून मग आता काही चांगली भाषा काही बोलणार नाही. तुले मला जमते सगळे नक्की ना. एकदा अजून सांगू. हसलं पाहिजे. हसले नाही तर तुम्हाला समजणार. तुम्ही गाढवाले कधी हसताना पाहिलं काय? तो नाव काय रे? तो नाव काय? इंद्रजित. बापा रे, इंद्रजित कधी एखाद्या गदीनं स्माईल दिली का तुले? दिली का कधी? हो की नाही? जर समजा गाढव कधी हसताना दिसलं, जर तरची कंडिशन. गणित शिकताना तुम्ही जर x बरोबर 5 असेल तर y बरोबर काढा. शिकताना जर समजा इंद्रजितले एखाद्या गदीनं स्माईल द्यायचा तर समजून चालायचं का गाढवाचं माणसात रूपांतर होत आहे. कशामध्ये होत आहे? आणि जर समजा एखाद्या माणसानं हसणं बंद केलं, लेट करंट वाटते बाबा. अरे गाढवानं हसणं चालू केलं म्हणजे त्याचं रूपांतर, आणि माणसानं हसणं बंद केलं म्हणजे त्याचं रूपांतर. हुशार आहेत ना हुशार? नक्की. एका शाळेत गेलो होतो. तुमच्यासारखे लहान लहान लेकरं बसलेले होते. असेच लहान लहान लेकरं खुश मस्त. सकाळी मम्मीनं आंघोळ धुवून दिली, मेकअप पिकअप करून दिला, फाउंडेशन लावून दिलं, पावडर लावून दिलं आणि मस्त फाउंडेशन समजते ना तुम्हाला? हा, मेकअप करून दिला, मस्त फाउंडेशन लावून दिलं. पोरगा होता, पोराले मस्त चड्डी. तुम्हाला तर फुल पॅन्ट आहेत रे. आमच्या लहानपणी सर सांगत असतील, सर आपल्याला काय होतं? चड्ड्या होत्या. तुम्हाला काय? फुल पॅन्ट. आणि आमची आई आम्हाला बिलकुल याला काय तकलीफ होऊन राहिली का? आमची आई आम्हाला काय करायचं माहितीये का? असं मस्त खोबरेलचं तेल असेल आणि हिवाळ्यामध्ये असं भिजेल राहायचं. भिजेल समजते ना? ते तेल असं घ्यायचं, हातावरती असं असं घासायचं आणि एवढं तेल लावायचं की चिप्पट कार्यक्रम झाला पाहिजे. तुम्ही लय चांगल्या. असे रस्त्याने मी आलो की नाही, 2-4 शाळेचे लेकरं पाहिले आहे ना. इकून 3 फाळ मालेल होतं, इकून नांगरेल होतं आणि मधात गवत उभं होतं. तुमच्यात असं काही मला दिसून नाही राहिलं. म्हणजे सरांचं खरोखर कौतुक करावं लागेल की तुम्ही सगळे विद्यार्थी कसे आहात? चांगले आहात. कसे आहात बेटा? कसे आहात? चांगले. मजा मिळाली ना? आता बोर नाही बसाल ना? बोर झाला तर मला हात वर करून द्यायचा. जर कोणी बोर झाला तर हात वर करून द्यायचा, मग मी खाली बसून. आता वर नाही करायचा. आता जर वर केला तर विचार करा, तुमचे सरले चांगले आहेत, तुम्हाला मारत नाहीत. मारतात काय?
मी बेजा मारतो बरोबर. हा घेऊ नका टेन्शन घ्यायचं का. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या ताकदीवरती वाघांना सुद्धा माणसासारखं बनवणारे खूप लोक आहेत. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावरती वाघांना सुद्धा माणसांसारखं वागायला लावणारे खूप लोक असतील, पण बंदुकीशिवाय हंटर शिवाय लेखणीच्या ताकदीवर माणसांना वाघासारखी डरकाळी फोडायला शिकवणारे आपले आदरणीय महात्मा फुले आणि आपले सावधूत. म्हणजे अजून येणार आहे पुढे, बरोबर आहे. कुठलाही कार्यक्रम चालू करायचा असला तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नाव घेतल्याशिवाय तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू शकत नाही. माझा आवाज येतो तुम्हाला? माझा आवाज पोहोचतोय? हा, कान कोणाचे खराब झाले तर माहिती. अचानक मला असा झटके येतात आणि झटके आले की आवाज मोठा होते आणि एखाद्या पोराचा कान खराब झाला मग तुला काही पोरगी भेटत. इथं म्हणजे पोट दुखुदुख हसतात. आपल्या भाषणात अटी हसणारे कमी असतात. अटी हसणारे ते पोरग घरी जाते, जेवायला बसते आणि जेवण करत असताना सगळं घर शांत असते. आईचे बाबाचे भांडणं होईल असतात, घरात भांडे वाजायला असतात आणि आईनं बाबाले भांडं फेकून हाणलेलं असते. असं स्थिर गंभीर वातावरण घरामध्ये असते. पोरग जेवायला बसलं असते आणि त्याला स्वप्नील सरचं एक वाक्य आठवते आणि तो इतक्या जोरानं हसते. आता तो हसते पण त्याच्यानंतर त्याची आई हातात झाडू घेते आणि याली असा वरून खाली झाडून काढते. त्याच्यामुळे इस घटना के सभी पात्र काल्पनिक है. इसका किसी भी जीवित या मृत व्यक्ति के साथ कोई संबंध असल्यास केवळ योगायोग समजावा. हे पहिले डिस्क्लेमर आहे. काय घरी जर मनानं कोणी हसलं तर आपल्याला माहिती, फटके बसले तर आपल्याला माहिती. जगामध्ये कोणताही कार्यक्रम महाराष्ट्राच्या भूमीवरती जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर एक नाव घेतल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम सुरू करू शकत नाही आणि ते नाव आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं. कोणाचं? देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोलाता, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोलाता, हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर के सुलाता, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोलाता, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान. जागी आहेत ना सगळे? चेक करत जा आजूबाजूला कोणी गचकलं काय नाही तर सकाळच्या पेपरात बातमी मास्तरच्या अत्याचारामुळे पोरानं. असं झालं पाहिजे का? असं झालं नाही पाहिजे. आता सगळंच तर माहित आहे तुम्हाला. या पोरी आल्या मस्त, लहान लहान पोरी आल्या मस्त बोलून गेल्या. काय मस्त बोलल्या, कॉन्फिडन्स त्या पोरायचा. पोरगा आला सम्यक सम्यक कुठे रे लय खास बोलला पोरगा. तुला माझ्या संगच घेऊन जा वाटते राहू दे तुझी तिकडेच नाव टाकू आपण शाळेत. तू खास बोलते बरोबर आहे की नाही? एवढा चांगला बोलला तो पोरगा म्हणजे मला कौतुक वाटते कधी कधी त्याचं. आहे ना, असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे पोरग मला त्यातलं वाटतं. एक अजून लहान पोरगी होती हे समोर बसलेले. काय नाव टाकलं? स्वाती, स्वानंदी, स्वतः आनंदी होणारी. खूप छान बोलली बेटा. स्वानंदी जी आहे ती खूप छान बोलली. आणि अशा प्रकारचे वक्तृत्व तुमच्यामध्ये आतापासून आहे. आणि आज खरं तर मुलींचा दिवस आहे. कोणाचा दिवस आहे? कोणाचा दिवस आहे बेटा? मुलींचा दिवस आहे. फक्त हसायचं नाही आपल्याला, सगळं समजून घ्यायचं आहे. ज्योतिराव घरामध्ये होते आणि ज्योतिराव जेव्हा घरामध्ये होते त्यांनी सावित्रीला सांगितलं, सावित्री पटकन आलो, आता आपल्याला निघायचंय. पण निघून आता मुलींना शिकवायचंय. कोणाला शिकवायचंय? आता घरून आपल्याला पटकन निघायचंय, तुला लवकर आटवायचंय आणि आता आटपल्यानंतर आपण जाणार आहे आणि आता आपण मुलींना शिकवणार आहे. सावित्री आनंदी झाल्या. खूप आनंद झाला त्यांना. आयुष्यात पहिल्यांदा मध्ये कुणाला तरी मुलीला त्या शिकवणार होत्या आणि त्यांचा आनंद अनावर झाला. त्यांनी पटकन आवरतं घेतलं, नवीन साडी घातली, सुंदर मेकअप केला. तुम्ही करता ना मेकअप? आणि मला माहित आहे मेकअप हा स्त्रीचा सौंदर्याचा दागिना आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये स्त्री सावित्री घरातून बाहेर निघाल्या आणि बाहेर निघाल्याबरोबर अतिशय आनंदी वातावरण होतं. आज मी पहिल्यांदा मुलींना शिकवणार आहे, आज मुलींना मला शिकवायला जायचं आहे. आणि अशा आनंदामध्ये जेव्हा घराच्या बाहेर निघाल्या तसा एक 7-8 जणांचा टोळका घराबाहेर आला. बदमाश पोरं असतात की असे मूर्ख, कोणा छू म्हटलं की पळणारे असे 7-8 पोरं आले आणि ते 7-8 पोरं त्यांना काही काही म्हणायला लागले, त्यांना शिव्या शाप द्यायला निघाले. आता ही पोरींना शिकवणार आहे. अरे त्या पोरी ज्या पोरी चुलीजवळ बसून भाकरी थापतात, त्या पोरी ज्यांनी आमचे लेकरं वारवायचे, आता त्या पोरी शिकतील. मग आम्ही काय हातामध्ये बांगड्या घालायचे का?
जर मुलीने शिक्षण चालू केलं तर आम्ही काय स्वयंपाक करायचा का? आम्ही काय लेकरांना वागवायचं का? आम्ही काय लेकरांचा शेंबूड पुसायचा का? अशा शिव्याशाप सावित्रीला द्यायला त्यांनी सुरुवात केली. थोड्या सावित्री समोर निघाल्या, त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, इग्नोर करून पुढे निघाल्या. आणि पुढे निघत असताना काही वेळानंतर कुणीतरी अंगावरती मोठी पाण्याची बादली रिचवली. अंगानं ओल्या चिंब झाल्या. त्यांच्याकडे लक्ष न देता सावित्री परत परत जायला लागल्या. पुढे जात असताना एका स्त्रीनं, परत सांगतो, एका स्त्रीनं हातामध्ये बाजूचं पडलेलं शेण उचललं आणि ते शेण सावित्रीच्या अंगावरती मारून फेकलं. लक्षात येतं सर्वांच्या? एवढं झाल्यावरती सुद्धा सावित्री समोर निघाल्या. आणि समोर निघाल्यानंतर त्या मातेनं काय काय सहन केलं. कुणीतरी यायचं, एक दगड कानावरती फेकून मारायचा, कुणीतरी यायचं शेण फेकायचं, कुणीतरी यायचं मातीतला चिखल अंगावरती फेकायचं. आणि एवढं सहन करत असताना ती माता बिचारी असताना जात होती. तिच्यामध्ये एकच उद्देश होता, आता मी जाणार आहे आणि मुलींना शिकवणार आहे. त्या मुलींना शिकवणार आहे. हजारो वर्षापासून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या स्त्रींना शिकण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, स्त्री फक्त चुलीजवळ असली पाहिजे अशी मानसिकता प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येक स्त्रीची सुद्धा अपरिहार्य झालेली होती. अशा महाराष्ट्रामध्ये आता मी मुलींना शिकवणार आहे, मुलींना विकसित करणार आहे, मुलींना स्वातंत्र्य देणार आहे. अशा अविरोहामध्ये तिथून सावित्री निघाल्या. जात असताना प्रचंड हाल अपेष्टा सहन करत त्या निघाल्या. आणि एवढं असताना सुद्धा, एवढा प्रतिरोध असताना त्यांच्या कानावरती कुठून तरी जोरात एक दगड आला. तो दगड कानाला लागला, त्या कानातून भडभड रक्त व्हायला लागलं आणि त्यांना प्रचंड वेदना व्हायला लागल्या. तरी सुद्धा त्या दगड मारणाऱ्यांकडे लक्ष न देता सावित्री तिथून चुपचाप आपल्या जागी पोहोचल्या. तिथं मुली बसलेल्या होत्या, ज्योतिरावांनी मुली जमा करून ठेवल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आता ज्योतिराव तिथं पोहोचले, सावित्री तिथं पोहोचल्या, मुली तिथं पोहोचल्या. त्यांनी अंग स्वच्छ केलं, अंगावरची घाण काढली आणि हे केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. त्यातील एका मुलीला म्हटलं, तुम्हाला लागलंय म्हणून, तुम्हाला यातना होत आहे, तुम्हाला त्रास होत आहे म्हणून तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात का? साहजिक आहे, दगड लागलेला आहे कानावरती, रक्ताची धार वाहते, अंगावरती घाण घाण झाली आहे. एका मुलीनं विचारलं, काय विचारलं? तुम्हाला कानावरती दगड लागलाय, रक्त निघतंय, रक्त वाहतंय, तुम्हाला त्रास होतोय, यातना होतंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय, म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत का? असं ऐकता बरोबर सावित्री आई रडायला लागल्या आणि जोरजोरामध्ये भुणके द्यायला लागल्या. अरे पोरींनो, अरे येड्यांनो, हे अश्रू माझ्या कानामधून ओघळणाऱ्या रक्ताचे नाहीत रे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पहिल्यांदा या मुलींचा उद्धार करणाऱ्या तुम्ही मुली आहेत, त्याच्यासाठी माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आहेत. महापुरुष आपोआप नसतात. ज्याचा संघर्ष प्रचंड असतो ते महापुरुष असतात. महापुरुष म्हणजे काय? ज्याचा जेवढा जास्त संघर्ष असतो तेवढा जास्त महापुरुष असतो. प्रचंड हाल अपेष्टा सहन करावं लागल्या, प्रचंड त्रास सहन करावा लागला. ज्यांचा जास्त संघर्ष त्यांची जास्त उंची, ज्यांची जास्त उंची ते जास्त महापुरुष. एवढा प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागला. बोर नाही होत ना? मग झाले की सांगा, मी थोडा ट्रॅक चेंज करतो. मग झालं ना कोणी? नाही झाले ना? नाही झाले ना? हा, बोर झाले की त्यांच्याकडे पाहायचं, ते बसले तिकडे. दिसले का तुम्हाला? तिकडे नाही, तिकडे स्वयंपाक चालू आहे, तिकडे नाही, इकडे इकडे इकडे. ह्या मस्त एकदम म्हणजे वेशभूषा करून आलेला आहे. त्याच्यामध्ये साऊ आहे, त्याच्यामध्ये ज्योती आहे, त्याच्यामध्ये भारत माता आहे ना? बरोबर आहे की नाही? बुंदे लोहर बोलो की मुंह से सुनी कहानी थी, खूप लडी मर्दानी वो तो झांसी की राणी थी. झाशीची राणी सुद्धा याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला अभिमान स्वाभिमान कोणत्या गोष्टीचा असायला पाहिजे? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जितके महापुरुष जन्माला आले ना, जितके महापुरुष जन्माला आले ना, तितके महापुरुष कुठल्याच राज्यामध्ये जन्माला आले. आमच्या राज्यामध्ये जास्त देव जन्माला आले नाहीत, आम्हाला त्याचं काही सुतक नाही. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये देवापेक्षाही जास्त ज्यांची बरोबरी आहे असे महापुरुष जन्माला आले. आणि एवढे महापुरुष आहेत, तुम्ही पाहिलं असेल, स्वतःच्या बायकोसाठी स्वतःच्या इतिहास शिकताना, सगळे इतिहास शिकताना पूर्वी स्वतःच्या बायकोसाठी ताजमहाल बांधणारा कोण होता? कोण होता? कोण होता? माहित आहे सगळ्यांना? त्यानं त्याच्या बायकोसाठी थडगं उभारलं होतं. काय उभारलं होतं? स्वतःच्या बायकोसाठी थडगं बांधणारा ताजमहाल किती श्रेष्ठ आहे मला माहिती नाही, पण स्वतःच्या आईसाठी स्वराज्य नावाची भव्य दिव्य इमारत उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज मला कित्येक पटीने आदर्श. आईसाठी, मातेसाठी, स्त्री सन्मानासाठी ज्यांचा आज दिवस आहे त्यांच्यासाठी. कुणाला डोळे झाकताचं सुंदर दिसते,
कोणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच मले मै माय दिसते, मी डोळे झाकताच. ती माता आहे, ती माता दोन दोन वाघांना जन्माला घालू शकते. एक छत्रपती शिवाजी महाराज, एक छत्रपती संभाजी महाराज. ती माता या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींवरती अनन्वित उपकार करून ठेवते. तुम्ही आम्ही इथं बसलेले आहात, इथं मुलं शिकत आहेत आणि मुली सुद्धा शिकत आहेत. मुलांपेक्षा मुलीची संख्या, तशा पोरीपेक्षा पुरी जास्त हुशार असतात म्हणा, असतात ना. तेलपाकी तर राग येऊन आला, तेलपाकी तर राग येऊन आला. बरं, आमच्याच तर बहिणी आहे म्हणा, एवढी काय मोठी गोष्ट आहे. मुलांपेक्षा मुली जास्त हुशार असतात. कोणामुळे? कोणामुळे? तुमच्यावरती अनन्वित उपकार कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? माता सावित्रीचे. कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? आणि पुरी काय करतात? कालच गुरुवार झाला. काल कोणता वार होता ना? हा, गुरुवारचे उपास, सोमवारचे उपास. कार काऊन केला म्हणते चांगला महादेव भेटला पाहिजे ना, महादेव चांगला भेटला पाहिजे म्हणून गुरुवारचे उपवास करतात. वैभव लक्ष्मीची पूजा असते, कथा असते. एक आटपाट नगर होतं, एक आटपाट, त्याच्यामध्ये एक गरीब मुलगी राहत होती, है ना. गरीब मुलगी राहत होती. ती एवढी गरीब होती, एवढी गरीब होती, एवढी गरीब होती की तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. मग ती एका मैत्रिणीला भेटली. मॅडमला माहित असेल वैभव लक्ष्मीची, तुमच्या मॅडम वैभव लक्ष्मीची पारायण माहित असतील त्यांना, ती घरात होत असतात ना, है ना. हा, आटपाट नगर होतं. एक गरीब मुलगी राहत होती. ती गरीब एवढी होती की तिची खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. मग तिच्या मैत्रिणीला भेटली. तिच्या मैत्रिणीने सांगितलं, तू एक काम कर, तू गुरुवारची उपवास कर. काय कर? मग तिनं उपवास केले. तिनं उपवास करायला सुरुवात केली. भाऊ, तिनं गुरुवारचे उपवास करायला सुरुवात केली. पाहता 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 एवढं वैभव तिच्याकडे आलं, प्रचंड वैभव आलं, प्रचंड ती श्रीमंत झाली. मग बघता बघता तिच्या हाताखालची दासी होती. ती दासी नदीकाठी कपडे धुत होती. कपडे धुत असताना तिच्या आईला त्यांनी पाहिलं आणि तिच्या आईला पाहता बरोबर तिनं म्हटलं, आता तुमची आई आलेली आहे. त्या मुलीची आई जेव्हा आली तेव्हा माहिती पडलं. मग तिनं सांगितलं, जा लवकर कार घेऊन जा, शेल मार, चाबी घेऊन जा आपल्याकडून. कार होती का तेव्हा? कार होती का? मग कायली हवं म्हणता, टेस्टिंग करत असतो बरं मी. खायली हवं म्हणायचं लक्ष ऐकली पाहिजे. आपल्या ह्या कार्यक्रमात ज्याचं लक्ष नसते त्याचे लय वांदे होतात. मग सांगेन तुम्हाला कार्यक्रम झाल्यावर काय होत असतं. तिनं पाठवला रथ. काय पाठवला? एवढी ती श्रीमंत झाली की तिच्याकडे स्वतःचा पर्सनल रथ आला. त्या रथामध्ये तिची आई बसून आली. एवढं प्रचंड वैभव तिच्यामुळे. कशामुळे आलं? कशामुळे आलं? गुरुवारच्या उपवासामुळे आलं. मग असं जर असेल तर मले बी सांगा, मी बी माझ्या घरी जातो बायकोला सांगतो, तू बी काय कर, गुरुवारचे उपवास कर. मग आपल्याला बी बम वैभवीन, मला भाषण डोक्याची गरज पडणार. आता मला बायकोनी ही गोष्ट अलग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोरींनो, तुम्हाला वैभव लक्ष्मीचे पारायण करण्याचा अधिकार ज्या स्त्रीमुळे भेटला ना, त्या स्त्रीचं नाव आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहे. बाकी तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. सगळ्या मुली मस्त छान मस्त भाषण लिहून आले, सगळं वाचलं असेल सावित्रीबाई. तुमचे सर ते अतिशय पोटात तिळकीने तुम्हाला सांगतात. त्या पोरींचा एक एक मुद्दा सर एक्सप्लेन करून तुम्हाला सांगत होते, त्याचा अर्थ असा होता, त्याचा अर्थ असा होता. सगळं माहिती आहे तुम्हाला. मी काय नवीन सांगणार आहे? बरोबर आहे. कोरोना माहिती आहे सगळे काय होता? काय होता? कोरोना आला तेव्हा आपण कुठे होतो? आपण कुठे होतो? घराच्या बाहेर निघत जाऊ काय? आणि निघलं तर काय होईल? जर घराच्या बाहेर गेले पोलीस मामा, हा कुठे बसत जाय रे? काय करायचं? घराच्या बाहेर निघलं की पोलीस वाले मारायचे. अर्धे लोक आपल्याला सुद्धा कोरोना होईल या भीतीनं घराच्या बाहेर निघायचे का? पण याच्यापूर्वी 150 वर्षाआधी, किती वर्षाआधी, कोरोनापेक्षाही महाभयंकर प्लेग नावाचा आजार आला होता. कोणता? माहिती आहे सर्वांना? त्या काळामध्ये माई सावित्री होत्या, त्या काळामध्ये ज्योतिराव होते. आणि पुण्यामध्ये त्या प्लेगनं इतकं त्यांनी थैमान मारून ठेवलेलं होतं. 1 लाख लोकसंख्या होती पुण्याची. किती होती?
1,00,000 लोकसंख्या होती, दर दिवशी 900-800 लोक मरायचे एका दिवशी. इतका आजार महाभयंकर होता. 800-900 लोक दर दिवशी मरायचे. घराच्या बाहेर कोणी निघायचा प्रयत्न पण करायचा नाही, अजिबात नाही. कित्येक लोक पुन्हा सोडून निघून गेले, दूर पर्यंत गेले. पण त्या काळामध्ये सुद्धा माई सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी इतकी प्रखर भूमिका बजावली. तुम्हाला सर्वांना कदाचित माहिती नसेल, त्या काळामध्ये गायकाड नावाचं एक छोटंसं पोरग होतं. त्या पोराला प्लेग झालेला होता आणि त्या प्लेगच्या आजारामध्ये ते पोरग इतकं आजारी होतं. पुण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती माई सावित्री गेल्या. तिथून त्या पोराला खांद्यावरती उचललं आणि खांद्यावरती उचलून 10 किलोमीटर नेल्यानंतर त्याच्यावरती सुखरूप उपचार केले. त्या पोराला जिवंत ठेवलं. इतकं महाभयंकर जो आजार थैमान मांडत होता, त्या आजाराच्या काळात सुद्धा माई सावित्रीबाईंनी कसलाही स्वतःच्या जीवाचा विचार न करता, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सुद्धा दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना वाचवण्यासाठी, दुसऱ्यांना जगवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुतीची अजिबात चिंता केली नाही. अशा आदरणीय तुमच्या सावित्रीबाई फुले होत्या. हे गोष्ट तुम्हाला सर्वांना समजून घ्यायची. स्वतःसाठी जगणारे असंख्य असे असतात. सगळेच जण स्वतःसाठी जगतात. आपलीच गडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, बाल्याची माई बाली, दाची खोली. स्वतःसाठी जगणारे सगळे असतात, पण इतरांसारखे जगणारे जे लोक असतात ते माणसं नसतात, ते सामान्य जण नसतात, ते महापुरुष असतात. कोण असतात? प्रत्येक महापुरुषाचं तुमच्यासाठी काम आहे. प्रत्येक महापुरुषाचं लक्ष आहे ना? सगळेच लक्ष आहे ना? नक्की? बोर झाले काय? बोर झाले की मला हात वर करायचा. काय वर करायचा? असा वर लंबा हात करायचा. मग तुमचं सर आहे ना, तुम्ही. एका शाळेत गेलो मोठे, पुण्यात गेलो होतो. एका शाळेमध्ये असे पोरं गळबळ करतो. तुम्ही गळबळ करून राहिले काय? एकदम शांत बसलेले. कसे बसलेले बेटा? शांत. सर वेळ झाला की सांग ना मला. नाही अटपलं समजा. नाही तर कसं आहे, मी 3-4 घंटे बोलत राहतो आहे की नाही. हे इथं बसलेले राहतील आणि संध्याकाळ होईल माहित नाही पडणार आपल्याला. चालते? नक्की? आता रात्री 11 पर्यंत सुरू. असंच एका शाळेमध्ये गेलो होतो. लहान पोरं होते, कल्ला करून राहिले, आवाज करून राहिले, धिंगामस्ती करून राहिले. तो आवाज आमच्यापर्यंत आला. मग आमच्या जवळचे सर उभे होते. त्या सरलेले अपमान वाटला की आपले पोरं पाहुण्यांच्या समोर कल्ला करून राहिले. ते सर धावत त्या वर्गात गेले. त्यांच्या मागे आम्ही गेलो आणि वर्गात गेल्याबरोबर ते सर म्हणतात, कोण आहे या वर्गातला सगळ्यात मूर्ख पोरगा? लवकर उभा राहा. सर मोठे डेंजर. कोणी काही उभं राहत नव्हतं. भाऊ सर तुमच्या राठोड सरांसारखे बिलकुल डेंजर आहेत ना सर? नाही मारत नाहीत काय? बरं, माझ्यासारखे बरोबर आहे की नाही? मी बी मास्तर वाटत नसलं तरी. आता सर म्हटलं की तुम्हाला असे सर दिसतात, बरोबर आहे की नाही? मी काही मास्तर वाटत नाही, पण हवा माझ्यासारखे सर. कोणासारखे होते? सर वर्गात गेले, पोरं बळबळ करून राहिले. असे बळबळ करतात. माझ्या विद्यार्थी मला राग आला आणि वर्गात गेल्यावर म्हटलं, कोण आहे रे मूर्ख? या वर्गातला सगळ्यात मूर्ख पोरगा. पटकन उभा राहा. कोणीच उभं राहायला तयार. मग एक पोरगा उभा राहिला. गण्या त्याचं नाव काय नाव होतं? पोरगं उभं राहिलं. भाऊ मला वाटलं इमानदार आहे. म्हटलं का रे तू एकटाच मूर्ख आहे का वर्गात? नाही म्हणे सर, तुम्ही एकटे उभे चांगले वाटत नाही. याच्यात एका गण्या कोणी नाही ना? म्हटलं उभा राहा पटकन. कोण मूर्ख पोरगा आहे? एक पोरगा उभं राहिलं, त्याचं नाव होतं गण्या. काय होतं? म्हटलं तू एकटाच मूर्ख आहे काय? नाही म्हणे तुम्ही एकटे उभे चांगले वाटत. मग तुमच्या शक्तीने मी बी मूर्ख उभं राहिलो. तुम्हाला एक कंपनी द्यायला उभं राहिलो. तुम्हाला मग आता राठोड सर आमच्या शाळेत आले होते. कोणते सर? मग येईल गणित शिकवता का? मग त्याला विचारलं, का रे बा कोण गणितात सगळ्यात हुशार पोरगा? काय विचारलं? गणितात सगळ्यात हुशार पोरगा आहे की नाही? गणितात सगळ्यात हुशार पोरगा. तो नाव काय? आता सांग, डबल सांग. मी शॉर्ट टर्म मेमरी लॉस. इंद्रजित. मग इंद्रजित सारखं असं एकदम गुणी बिलकुल हाफ चड्डी घातली पोरगा. फुल पॅन्ट घालेला आहे. आमच्या वर्गातलं पोरगा हाफ चड्डी घालेला होता. असं पोरगा उभं राहिले, बिलकुल केसाची बिलकुल अशी हेअरस्टाईल करत होती. कशी? मागे नका पाहू, मागे काहीच नाही मागे. असं प्रचंड 2-4 लाखाची संख्या आहे तुमची मागे. पाहिजे चांगलं वाटते काय? मागे पाहू नका. मागे लय लोक बसले आहेत. पाहू नका मागे. ते पोरगा उभं राहिलं. राठोड सरांना प्रश्न विचारला, का रे गणितात सगळ्यात हुशार पोरगा कोण? मग इंद्रजित उभा राहिला. कोण उभा राहिला?
मग सरनं त्याला विचारलं, अरे 9 5 किती रे? 9 गुणिले 5 बरोबर किती? ते पोरग म्हणते 56. 9 5 किती रे? पोरग काय म्हणते? म्हटलं खाऊ सर? ते सर म्हणत, हा आमच्या वर्गातला सगळ्यात हुशार पोरगा आहे. मग हा किती समोर आला? 9 5. मग हा हुशार कसा काय? सर म्हणतात, हा हुशार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? अरे हा एकटा 56 वर येते, बाकीचे 100च्या खाली उतरत नाही. असा कार्यक्रम बाकीच्या ठिकाणी चालू असताना, तुमच्या ठिकाणी आहे काय? बाकीच्या ठिकाणी चालू असताना तुमच्या आदरणीय सर्व गुरुजन वर्ग, तुमचे प्राध्यापक वर्ग, तुमचे प्रिन्सिपल या सगळ्या लोकांनी तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये प्रबोधन आलं पाहिजे. तुम्ही समजदार झाले पाहिजे, तुम्ही सुशिक्षित झाले पाहिजे, तुम्ही शिक्षित झाले पाहिजे, तुम्ही माता सावित्रीबाई सारख्या बनल्या पाहिजे, तुम्ही जिजाऊं सारख्या बनल्या पाहिजे. याच्यासाठी तुमच्या शिक्षक वर्गाचा हा जो प्रयत्न आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढी कंजूसी तुमचेच कसं राहील? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, हात दुखले का? नाही, टाळ्या वाजवायची पद्धत असते माहिती आहे तुम्हाला. काही लोक स्वतः टाळ्या वाजवतात, काही लोक शेजारचा वाजवते म्हणून वाजवतात, काही लोक सगळे वाजवून राहिले म्हणून वाजवतात. तुमचा तसा प्रकार नाही ना काही? शिक्षित होणं आणि सुशिक्षित होणं याच्यात फरक काय? सावित्रीबाईंना काय अपेक्षित होतं? माझ्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मुली कशा बनल्या पाहिजेत? सुशिक्षित बनल्या पाहिजेत. कशा बनल्या पाहिजेत? शिक्षित बनल्या पाहिजे का? सुशिक्षित बनल्या पाहिजे. कशा बनल्या पाहिजे? हा, कोण बोलून राहिला? तुला माहित आहे? 80 जण बोलला, 3 दिवस मांदा होते. बोलायचं नाही. सुशिक्षित बनला पाहिजे. कशा बनल्या पाहिजे? कशा बनल्या पाहिजे? हसून घ्या एकदा, जाऊ द्या पहिले. अजून एकदा झाला हसणं. कशा बनल्या पाहिजे महाराष्ट्रातल्या मुली? कशा बनल्या पाहिजे? आता सरनं प्रश्न विचारला. उद्या वर्गात येताना सगळ्यांनी इंग्रजीचं शब्दार्थ पाठ करू नये. काय करू नये? काय पाठ करू नये? इंग्रजी तुमच्या सरकारला तुम्हाला इंग्रजी शब्द पाठ. मग शाळेत वर्गात सरांनी सांगितलं, माय फादर म्हणजे माझे बाबा. माय फादर म्हणजे माझे माय फादर म्हणजे. मग पोरानं पाठ केलं, माय फादर म्हणजे सरांचे बाबा. पोरानं पाठ केलं, माय फादर म्हणजे सरांचे बाबा. मग पोरग पाठ करत बाहेर निघाला, माय फादर म्हणजे सरांचे बाबा, माय फादर म्हणजे. मग गल्लीतून जाताना एक पोरगा, मोठा पोरगा असते, तो पोरगा म्हणते, अभि काय पागलास का तू? माय फादर म्हणजे सराचे बाबा नाही, माय फादर म्हणजे माझे बाबा. मग ते पोरगा बाहेर निघाला, माय फादर म्हणजे सरांचे बाबा, माय फादर म्हणजे दादाचे बाबा. घरी आलं, पोरग पाठ करून राहिलं. त्याच्या आईनं पाहिलं, आईला समजलं पोरग चुकीचं पाठांतर करून राहिलं. त्याची आई म्हणते, बाबा माय फादर म्हणजे सरांचे बाबा नाही, माय फादर म्हणजे दादाचे बाबा नाही, माय फादर म्हणजे माझे बाबा. मग पोराला समजलं, माय फादर म्हणजे आईचे बाबा, माय फादर म्हणजे. मग रात्री पप्पाने हे पाहिलं, पप्पा म्हणतात, तू काय मेळा झाला काय? माय फादर म्हणजे सरांचे बाबा नाही, माय फादर म्हणजे दादाचे बाबा नाही, माय फादर म्हणजे आईचे बाबा नाही, माय फादर म्हणजे माझे बाबा. मग पोरग डबल पाठ करायला लागलं, माय फादर म्हणजे सरांचे बाबा, माय फादर म्हणजे दादाचे बाबा, माय फादर म्हणजे आईचे बाबा, माय फादर म्हणजे बाबाचे बाबा. झाला की नाही कार्यक्रम? त्याची काही चुकी आहे काय? पोराची काही चुकी आहे काय? चुकी कोणाची आहे? असा कार्यक्रम बाजू ठिकाणी चालू आहे सगळा. तुमच्या इकडे नाही ना असं काही? हा, तुमचे सर लोक मस्त शिकवतात ना, हो की नाही? हा, मी तुम्हाला सांगत होतो, महापुरुष कसे तयार होत असतात. पुराणो, महापुरुष कसे तयार होतात? जो समाजासाठी सर्वस्व अर्पण करतो तो महापुरुष असतो. जो समाजासाठी सर्वस्व अर्पण करतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरी एवढी श्रीमंत होती, गोविंदराव फुलेंचे चिरंजीव होते ते, एवढी श्रीमंत होती ती त्या काळातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. काय होते? तुम्हाला कदाचित माहिती नसेल, कोल्हापूरहून तुम्ही जर मुंबई जात असले तर म्हणतात एक कात्रजचा बोगदा आहे. बोगदा समजते तुम्हाला? बोगदा असा आजूबाजूला असते, अंदरून आपण जातो, त्याच्यात अंधार पडते, समजते? हा बोगदा. काय बेटा? त्या बोगद्याचा टेंडर महात्मा फुलेंकडे होतं. मग तुम्ही विचार करू शकता, महात्मा फुले किती श्रीमंत असतील त्या काळात. कॉन्ट्रॅक्टर समजते तुम्हाला? रस्ते बांधण्याचे, घर बांधण्याचे, बिल्डिंग बांधण्याचे बांधकाम करणारा असते बेटा कॉन्ट्रॅक्टर. कोण असते? तर एवढे मोठे श्रीमंत महात्मा फुले असताना सुद्धा जेव्हा महात्मा फुले या जगाचा निरोप घेतात, जेव्हा महात्मा फुले या जगाला सोडून जातात ना बेटा, तेव्हा त्या काळामध्ये त्यांच्या कपाळावरती बांधायला कफनासाठी सुद्धा पैसे लोकांकडनं जमा करावे लागतात.
याला म्हणतात महापुरुष. समाजासाठी सर्वस्व अर्पण करून दिलं. स्वतःची संपत्ती, स्वतःची बुद्धी, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा अभिमान सर्वस्व लोकांसाठी अर्पण करणारे महापुरुष असतात. कोण असतात? कोण असतात बेटा? अगदी 63 वर्षाचं आयुष्य लाभलं महात्मा फुलेंना. किती? 63 वर्षाचं आयुष्य कोणाला लाभलं? आणि 66 वर्षाचं आयुष्य कोणाला लाभलं? माता सावित्रीबाई फुलेंना. 63 वर्षाचं आयुष्य महात्मा ज्योतिराव फुलेंना लाभलं आणि 66 वर्षाचं आयुष्य माता सावित्रीबाई फुलेंना लाभलं. पण जोपर्यंत या जगामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे असतील ना, तोपर्यंत तुमच्या माझ्या काळजामध्ये माता सावित्रीबाई फुलेंचं नाव आजवर. त्याला महापुरुष म्हणतात. थकले नाही ना? थकले नाही ना? पण का माझ्या घड्याळ पुढे पुढे चालला आता. तुम्ही नाही थकले, पण आता मला माहिती आहे 11:30 वाजले. आता इथून निघलो कार घेऊन तर अर्ध्या घंट्यात पोहोचतो. त्याच्यात आमचे सारथी उभे आहेत. त्याच्याशिवाय आपली गाडी कोणी चालवत नाही. ते फटू बी काढतात. बरोबर आहे की नाही? आणि तेले घाई आहे. बरोबर आहे. तेले जायचंय पोरगी पाहायला. तेले कुठे जायचंय? पोरगी पाहायला. लयच खास माणूस आहे. आमच्या भाऊ टाळ्या वाजावर पाहून घ्या. त्याग पाहून घ्या. फक्त तुमच्यासाठी. कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी थांबलेला. तेले पोरगी पाहायला जायचं होतं. एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडते कोणी? तुमच्या कार्यक्रमासाठी पोरगी पाहायचा कार्यक्रम दूर लोक. असाच एका कार्यक्रमाला गेलो होतो. मित्रासाठी पोरगी पाहायची होती. गेलो म्हणून भाऊ पोरगी पाहायला. पोरग होतं थोडस तोत्र. कसं होतं? तोत्र समजते तुम्हाला? हा, तोत्र होतं. त्याला सांगितलं, तू जर बोलला तर तू आहे नियम. तू जर बोलला तुला नाही तर भयच तू म्हटलं. बोलायचं अजिबात बोलायचं नाही. तरी पोरगा ऐकते का? पाहुण्यात गेला, मग चहा पिला. मला चहा आरामानं प्या. चहा कसा प्यायचा आपण? आरामात पितो की नाही? भाऊ हे काय असं 2-3 दिवस उपाशी असल्यासारखं. हा फटकन चहा पिला. याला लागला चटका. हा म्हणते दलो. हा म्हणते दलो. म्हटलं बुरी झाली आता. मारतात आपल्याला आता. अजून लवकर पळत आला. अरे बाबा, तेवढ्यात घरातून आवाज आला. पोरगी घरातून पळत आली आणि पळतून म्हणते, तुझ्या म्हणते दलम दलम फुटून फुटून प्या. झोपणे आले कोणाले? आजूबाजून चेक कर बरं एकदा. तापगीत आला कोणाले? पोट दुखून आला कोणाला? पोट नाही दुखलं पाहिजे. पोट दुखलं तर मग माणसानं कसं झालं? जागी आहेत ना सगळे? जिवंत आहेत ना? बरं, एकदा आपण आता शेवट करू. थोडासा बराच वेळ झाला. बरोबर आहे की? अजून 2-4 गोष्टी तुम्हाला सांगतो महात्मा फुलेंबद्दल, नंतर थांबतो. एखाद्या दिवशी स्पेशली मी 4-5 घंटे आणि 5 घंटे तुमचा टाइम बुक करून टाकू आपण. किती घंटे? नाही तर आज तुम्हाला 11 पर्यंत सोडलंच नसतं. पण माझी लेकरं वाट पाहून राहिली. मला जर उशीर झाला मी बायको मारते मध्ये. त्याच्यापेक्षा लवकर घरी झालेलं हसून राहिले. विचाराबरोबर सरले खराय गेले की नाही? महात्मा फुलेंचं सर्वात मोठं कार्य जर कुठलं असेल ना पोरं, सर्वात मोठं, तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम अति महत्वाचं जर कोणा केलं असेल ना, तर ते महात्मा ज्योतिराव फुले. पहिली समाधी, जेव्हा समाधी लोकांना माहित नव्हती रायगडावरची, ही समाधी महात्मा फुलेंनी शोधली, तिला स्वच्छ केलं, तिथं फुलं वाहले आणि फुलं वाहल्यानंतर पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिला. कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवरायांचा, कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवरायांचा, छत्रपती शिवाजीचा लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा, पोवाडा गातो शिवरायांचा. पहिला शिवडा महात्मा, पहिला पोवाडा जर कोणी लिहिला असेल शिवाजी महाराजांवरती, तो महात्मा फुलेंनी लिहिला. हे अतिशय महत्वाचं काम आहे. ज्या काळामध्ये जातीभेद अहंकार अतिशय उच्च पातळीवरती गेलेले होते. माणूस माणसाला चालत नव्हता. माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो असं वाटत होतं. अरे जिथं जनावरांना खांद्यावरती घेऊन हिंडत होते लोक, जिथं जनावरांच्या पप्प्या घेणे चालत होतं, त्यावेळेला माणसांचा स्पर्श जरी झाला तरी लोक बाटत होते. तुम्हाला कदाचित वाटणार नाही, माणसांच्या स्पर्शानं माणूस बाटत होते म्हणून काही लोकांना अस्पृश्यतेची वागणूक दिली होती. त्या काळामध्ये अस्पृश्यांची सावली जरी अंगावर पडली तरी माणूस बाटतो अशा प्रकारचा समज होता. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. एवढं मोठं काम, एवढं महान काम. जातीभेद विषमता नष्ट करण्याची पहिली पायरी जर कोणी या महाराष्ट्रामध्ये चढली असेल ना, तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि मा सावित्रीबाई फुलेंनी.
त्याच्यामुळे हे महापुरुष आहेत. म्हणून आपण इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही सर्वजण इथं जमलेले आहात आणि आपण सर्वजण इथं टाळ्यांचा गजर करतोय. आपण सगळेजण इथं महापुरुषांचा विचार ऐकण्यासाठी एकत्र झालेला आहे. 1.5 तास झाले तुम्ही इथं बसलेले आहे. पहिले पुरींचे भाषण झाले, मग कार्यक्रम झाला, मग सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी बोलून राहिलो. पहिले असं वाटलं 5-10 मिनिटात मास्तर थांबवेल. मास्तर काही थांबायची गोष्ट काही लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसून राहिली. एक तर भाजीचा वाचले खास येऊन राहिला. ते आलं टेन्शन, कधी भेटते बापा. मला दुसरं टेन्शन आहे, मी तुम्हाला सांगितलं मला भेटत नाही म्हणून मला खरा वाटू राहिला. आपण कोणाचे मावडे आहे? आपण कोणाचे मावडे? आता थांबवतो हा. आता थोडा समारोप करतो, बस झाला आता. नाही तर मग तिकडे आपली तुम्हाला माहिती काय होते. कुठे घरी गेले की बरं बेल निघते डायरेक्ट. समारोप करतो आता. आपण कोणाचे मावळे बेटा? आपण कोणाचे मावळे? आवाज नाही येऊन राहिला का? असं वाटून नाही राहिलं. असा मावळा असा तलवार हाती घेऊन चालला असा. चांगलं वाटेल. कसा पाहिजे मावळ्याचा आवाज? कसा पाहिजे? आम्ही कोणाचे मावळे? आम्ही शोभांचे मावळे. जिजा उपाणा वाजते, धमण्यातल्या रक्तामधून अजूनही तुतारी वाजते. जिंकू पुन्हा दाही दिशा. ऐसे आम्ही जेथे असू, जेथे असू तेथे असू. आम्ही सदा विजेते असू, जेथे असू तेथे असू. हा विजेतेपणाचा ध्यास तुम्हाला सर्वांना इथून घेऊन जायचा आहे. या कार्यक्रमामधून काही नाही घेऊन गेले तरी चालेल, पण या कार्यक्रमामधून एकच गोष्ट पोरांना आणि पोरींना इथे घेऊन जा. माझे भाऊ आणि माझ्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. एकच गोष्ट घेऊन जा, एकच गोष्ट घेऊन घ्या. तुमचं वर्तन अशा प्रकारचं असलं पाहिजे ना, तुमचं वर्तन अशा प्रकारचं असलं पाहिजे ना. जर सावित्रीबाई फुले तुम्हाला पाहत असतील ना, त्यांची आत्मा तुम्हाला पाहत असेल ना, तर त्यांच्या आत्म्याला त्रास होता कामा नये असं तुमचं वर्तन असलं पाहिजे. तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? तुमचं वर्तन सुशिक्षितपणाचं असलं पाहिजे. तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? अंधश्रद्धा कर्मकांड याच्यातून तुम्ही बाहेर असले पाहिजे. तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? कुठल्याही चुकीच्या गोष्टीला तुम्ही थारा नाही दिला पाहिजे. पोरांना तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले जर तुम्हाला पाहत असतील ना, तर त्यांनी हे पाहिलं पाहिजे. मला अभिमान वाटते या महाराष्ट्राच्या भूमीवरती तुमच्यासारखे पोरं जन्माला आले. अशा प्रकारचं तुमचं वर्तन असलं पाहिजे, तरच आजचा हा जयंती महोत्सव तुम्ही आम्ही सर्वांनी साजरा केला असं होईल. आजच्या जयंती महोत्सवातून एकच गोष्ट इथं घेऊन जा, एकच गोष्ट तुम्हाला इथून घेऊन जायची आहे. बाकी काही नसलं तरी चालेल, बाकी सगळे विसरले तरी चालेल. मी काय बोललो, कारण किती बोललो हे महत्वाचं नसते, काय बोललो हे महत्वाचं असते. मी काय बोललो त्याची तुमचा संबंध नसला तरी चालेल, पण या कार्यक्रमातून एकच गोष्ट घेऊन जा. तुमच्या शिक्षकांची तुमच्या प्रतीची तळमळ आहे ना बेटा. तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासाठी मला इतके दुरून आमंत्रित केलं. शेगाववरून जवळपास 40-45 किलोमीटरचं अंतर आहे आणि मीही तुमच्यासाठी इतके विमल. चला लहान लहान मुलं आहेत आणि लहान मुलं म्हटलं म्हणजे माझ्या हृदयामध्ये वेगळी जागा आहे त्याच्यासाठी. मला माहिती आहे, कारण मी लहान असताना आमच्यासाठी भाषण असायचे आणि भाषण असे असायचे पूर्व की आम्ही असे ऐकले की आमच्या तोंडावर 12 वाजायचे. आमच्या तोंडावर 12 वाजायचे. वरून ऊन चालू आहे, पोरीच्या अंगावर ऊन येऊन राहिलं. बरोबर आहे. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल मस्त 2-4 शिव्या तयार झाल्या, पण ते इथं बोलत नाही. इथं बोलते का ते? नाही, इथं बोलत नाही, ते घरी जाऊन बोलते. बरोबर आहे. मला माहित असायचं वरून अंगावरती ऊन राहायचं आणि इकडून सर डोळे वाचायचे. उठला तर विचार कर, उठला तर मग गेले जाऊ दिन पाहुण्याले आणि मग तू आहे मी आहे. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला माहित आहे मग दरवाजा बंद केला की अंदर काय होते. त्याच्यामुळे तुम्ही सगळे बसलेले आहात. बरोबर आहे की नाही? टेन्शन नका घेऊ, टेन्शन नका. वाटपला आपलं काही जास्त वेळ राहिला नाही आता, आहे की नाही? तर तुम्हाला सांगणं एवढंच आहे, जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही हा जयंती महोत्सव साजरा करसाल ना, पुढच्या एका वर्षामध्ये पोरांनी काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत, पोरांनी काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत, पोरींनी काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत. पोरांनी आपलं वर्तन सुधारलं पाहिजे. कुठल्याही व्यसनाचा नाद आपल्याला लागला नाही पाहिजे. लागला पाहिजे का? नाही तर मग विमल पानभा दाने दाने में बोल बोल केसर का शाबाश. व्यसन पाहिजे का? व्यसन पाहिजे का? पोरांना अजिबात व्यसन लागता का? नाही तर 7वीतला 8वीतला पोरगा कोपऱ्यात जाते आणि ते पुडी आणते. कायची पुडी असते ते? कायची असते रे? तुला कसं माहित रे? हा, याच्यावर लक्ष ठेवा सर. व्यसन केलं पाहिजे का पोरांनी? याच्या अंगात येते काय येते? याच्या अंगात शिवाजी महाराज येतात, याच्या अंगात महात्मा फुले येते. अचानक अंगात येते याच्या. कधी येते माहितीये का? अजून तुम्ही सायकल चालवता, सायकल बिकल चालवत असताना तुम्हाला ओव्हरटेक करून एखादा जाते, ओव्हरटेक करून जाते. हा सायकल चालून राहिला, याच्या मागून ओव्हरटेक करून गेले की याच्या अंगात सगळे महापुरुष एकत्र येतात. सगळे महापुरुष एकत्र येतात, त्याच्या अंगातली ताकद वापरते आणि त्याच्या पुढे सायकल चालवत जाते. आणि त्याला म्हणते बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं आणि पाहिलं सगळ्या जगानं, हात पाय गळ्यात घेतला वाघानं. काही फायदा आहे काय? काही आवश्यकता आहे काय? दिवसभर राठोड सर त्याने असं असे हात घेतात, त्याच्यात काय म्हणतात असं खाली झुकून ठेवतात. कोंबडा
दिवसभर राठोड सर त्याला कोंबळा करून ठेवतात आणि हा म्हणते झोपलो तो 1 तास आणि केला तर मुजरा. कोण ज्याला सरनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करून ठेवलं? कोंबडा. असं कामाची गोष्ट आहे का? एक शपथ घ्यायची आपल्याला. काय घ्यायची आहे? कार्यक्रमाचा शेवट करताना एक शपथ तुम्हाला घ्यायची. शपथ घेणार आहे सगळेजण? शपथ घेणार आहे? आज शपथ घ्यायची. कोणाची शपथ आहे? सावित्रीबाई फुलेंची शपथ आहे. कोणाची शपथ आहे? महात्मा ज्योतिराव फुलेंची शपथ आहे. कोणाची शपथ आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. कोणाची शपथ आहे? कोणत्या जिल्ह्यात आहोत? अकोला. याच्या शेजारचा जिल्हा कोणता आहे? बुलढाण्यामध्ये एक गाव आहे, माहिती आहे तुम्हाला? शिंदखेड राजा. कोणाचं गाव आहे रे ते? हा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या 2 वाघांना घडवणारी स्त्री आपल्या जिल्ह्यातली आहे. त्या जिजाऊंची तुम्हा सर्वांना शपथ आहे. काय घ्यायची आपल्याला आता? शपथ घ्यायची. काय घ्यायची आहे? काय घ्यायची आहे? आता सगळे पुरुष शपथ घेतात. काय घ्यायची आपल्याला? काय घ्यायची आहे? आयुष्यात कधीही व्यसन करणार. आयुष्यात बोलायचं ना. मी बोलू का? मी नाही करत. तुम्हाला घ्यायचं. सर आम्ही तर नाही करत. पुढे सध्या नाही करत. सध्या सगळे चांगले असतात. लहानपणी सगळे, मोठं झाले की बिघडते. तेच आहे की नाही? आयुष्यात कधीही बोलता की नाही? आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही. एकाच दमात बोलायचं. आयुष्यात कधीही व्यसन करणार. कधीच कोणती पुडी खाणार. पोरींनो टीव्हीवरच्या सिरियल पाहणार. माझ्या नवऱ्याची बायको. आता सिरियल पाहिजे पोरगी खुश होतात तिचे पप्पा. कधी सिरियल पाहायची? जगामध्ये कुठलीही गोष्ट केली तर चालेल पोरी, पण त्या टीव्हीवरच्या नाटकं पाहायचे. तुम्हाला बिघडवण्यामध्ये जगात सगळ्यात जास्त कोणाचा वाटा असेल तर त्या सिरियलचा. एकच थोबाड सारखे दाखवतात ते. तिचं झालं की तिचं झालं की तिचं अख्ख्या खानदानाचा फोटो दाखवतात आणि मग सांगतात पुढचं काय होणार. सिरियल पाहिजे का कधी? पोरांनो आयुष्यात कधी व्यसन करायचं? आयुष्यात कधी व्यसन करायचं? पोरींनो कधी सिरियल पाहायची? विमलची पुडी कधी तोंडाला लावायची? विमलची पुडी कधी खायची? खाल्ल्याशिवाय राहायची? कार्यक्रमच झाला. रामायण झालं. सीतारामाची हा म्हणते मामाची पोरगी होती वाटते. ते सर पाहून राहिले तुम्हाला. आता ज्यानं नाही म्हटलं त्याचे चेहरे सरनं त्याच्या स्मृती स्कॅन करून ठेवले आणि मी गेल्यावर पहिले सर काढतात आता मोठी काढी. लक्षात आलं सगळ्यांच्या? बोर झालं होतं कोणी? झोपलं होतं कोणी? जागी आहे ना? कोमात नाही गेला नाही एखादा? मी जे सांगितलं सगळ्यांना समजलं? आता मी जे सांगितलं ते तुम्हाला युट्यूबवर दिसून जाईल. आपले भाऊ कॅमेरा रेकॉर्ड करून राहिले आणि सर तुम्हाला प्रश्न विचारतील काय काय सांगितलं त्या सरनं. एवढ्या दूर बोलावलं आपण दिले आणि मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्हाला सांगता आल्या नाही की मग तुमची बिजॅन्टीच आहे. समजलं का? नक्की एकदा आपण जयघोष करणार आहे मस्तपैकी. मोठ्यानं आवाज देणार आहे. कोणतरी येते इकडे. एकदा मी या मुलींना सर इथं बोलवू इच्छितो ह्या भारत मातेच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर या सगळेजण या बेटा. सर्व या तुम्ही. चला या. आजा बेटा. कॅमेरात आले पाहिजे. या ना समोर. या समोर काही इथे. हॅलो. अच्छा फातिमा शेखांची पण केली आहे ना? वा वा वा. आले सर्व? आले सर्व? ही मुलगी मुलगी आहे. वा 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 वा. बसरली माहित नाही. एकदा जोरदार घोषणा देऊ आपण आणि नंतर थांबू. लक्ष सर्वांच्या 4-5 घोषणा द्यायच्या. थकले नाही पाहिजे. तुम्हाला माहित आहे जर थकले रात्री 11 वाजतील. ठीक. किती वाजतील? 11 वाजले पाहिजे काय? हा घोषणा द्यायच्या आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. माँ साहेब जिजाऊ यांचा. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा.
महात्मा ज्योतिराव फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, कि इस तरह वाकिफ है मेरे इरादों से कि मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है. त्या भगत सिंगांना सुद्धा आपण या ठिकाणी विराम देऊ. त्या भगत सिंगांना सुद्धा आपण या ठिकाणी स्मरण करू. आणि माझं फुल मी इथं थांबवतो. जर कोणाला काही त्रास झाला असेल होऊ द्या, मी काही माफी बिफी मागणार नाही. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं इथून पटकन निघतो अशी तुमची सर्वांची परवानगी घेतो. परवानगी आहे ना? निघू शकतो नाही इथून? नाही म्हणता. पुढच्या वेळेला नक्की तुमच्याकडे चालेल. नक्की. धन्यवाद. जय ज्योती.